श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय। आज आपल्याला बनवायचं आहे शिर्डी स्पेशल गोड भात। हे बनवण्यासाठी किसलेलं खोबरं घ्यायचे, कट केलेलं खोबरं आणि 3 पाव तांदळासाठी 3 पाव गूळ आणि सोप, इलायची कुटून घ्यायची आहे, 3 पाव डालडा यामध्ये ओतायचा आहे। डालडा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साबीत सोप टाकायची आहे, ती चांगली फ्राय होऊ द्यायची आहे आणि यामध्ये खोबरं टाकायचे, हे देखील फ्राय करायचे, लाल भाजायचे म्हणजे फ्राय करायचे। आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडतात का नाही ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये। आणि यामध्ये आता किसलेलं खोबरं टाकायचं, कारण की आपलं आधीच सगळे टाकून टाकलं असतं, परंतु तो जळून जाईल ना खोबरं, त्यामुळे नंतर टाकायचं आहे। अशा प्रकारे आता जी सोप कुटून घेतली होती ती पण टाकायची आहे। सोप टाकल्याने छान स्मेल येतो आणि यामध्ये 2.5 तांबे पाणी टाकायचे 3 पावसाठी। आणि हे तांदूळ आहेत आर्यल तांदूळ, त्यामध्ये टाकायचे, धुवून टाकायचे तांदूळ। उकळी आल्यास झाकण टाका। उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता तांदूळ धुवून घ्यायचेत आणि यामध्ये टाकायचेत। तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडतात का नाही ते नक्की सांगा। आणि शिरडमध्ये असाच गोड भात बनतो, याच प्रकारे करतात। तुम्ही गेला असाल तर आम्हाला सांगा या प्रकारे बनतो का नाही। आणि याला उकळी येऊ द्यायची आहे आणि गुळाचं पाणी करायचं आपल्याला। गूळ किसून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दाखवलं होतं मी, या अशा प्रकारे गरम करून ते विरघळून घ्यायचं आहे। आता हे तांदूळ शिजलेले आहेत, यामध्ये गुळाचं पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि गॅस स्लो करायचा आहे आणि झाकून ठेवायचे। तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।